जिंतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। लूट आणि चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी 24 तासांत गजाआड। जिंतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या लुटमारीच्या एका गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत पर्दाफाश करण्यात जिंतूर पोलिसांना मोठे यश आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत। काय आहे प्रकरण? 20 जुलै 2026 रोजी विलास बाबूराव सावंत हे अकोली येथील जगदंबा वेअरहाऊसमध्ये असताना 2 संशयितांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून लुटले। आरोपींनी सावंत यांच्याकडून 1000 रुपये रोख रक्कम आणि 90 किलो सोयाबीन अंदाजे किंमत 8000 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले होते। या घटनेबाबत जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 413/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई। गुन्हा दाखल होताच जिंतूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रायखेडा ता जिंतूर येथील रहिवासी असलेल्या सुनील उत्तमराव राठोड आणि कृष्णा कुंडलिक राठोड या दोघांना 24 तासांच्या आत अटक केली। पोलिसांकडून जप्त केलेला मुद्देमाल। पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे: रोख रक्कम 8000 रुपये, चोरीचे सोयाबीन 90 किलो, शस्त्र, गुन्ह्यात वापरलेला चाकू, वाहन, एक दुचाकी। अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस अधिक करत आहेत। K1 न्यूज महाराष्ट्र वाई परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। अशाच ताज्या आणि खात्रीशीर घडामोडींसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि शेअर करा। दिनांक 20/7/2026 रोजी जगदंबा वेअरहाऊस अकोली येथील स्टोअर कीपर विलास सावंत यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील 1000 रुपये नगदी व सोयाबीन 90 किलो किमती 8000 रुपयाचे संशयित आरोपी त्यांनी घेऊन गेले होते। त्या संदर्भाने पोलीस स्टेशन जिंतूर येथील API लोकडे मॅडम, API चव्हाण साहेब, ASI गुंगाने जाधव यांनी तपास करून गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 1 मोटरसायकल, 90 किलो सोयाबीन आणि 1 चाकू जप्त करण्यात आलेला आहे।